कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। कारखान्याच्या चेअरमन सुहासिनी देवी घाटगे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या। या सभेत कारखान्याला मिळालेल्या विविध पुरस्कारांबद्दल तसंच कारखान्यानं सल्फरलेस साखर आणि शाहू पोटॅश खत ही नवीन उत्पादनं सुरू केल्याबद्दल सभासदांच्या वतीनं चेअरमन सुहासिनी देवी घाटगे आणि समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार करण्यात आला। या सभेत बोलताना समरजितसिंह घाटगे यांनी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा आदर्श जपत कारखाना उपपदार्थ निर्मितीवर भर देणार असल्याचं सांगितलं। त्यांनी भविष्यात बायो सीएनजी निर्मिती, सौर ऊर्जा प्रकल्प यासह विविध उपक्रमांमधून कारखाना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत सहकारी साखर कारखानदारी समोरील आव्हानांची माहिती दिली। अध्यक्षपदावरून बोलताना सुहासिनी देवी घाटगे समरजितसिंह राजेंच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाकडून केलं जाणारं नियोजन, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांचं योगदान यामुळे कारखाना यशाचे नवे टप्पे गाठत असल्याचं सांगत कारखान्याच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्वच घटकांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं। या सभेला व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सेक्रेटरी VL जत्राटे यांच्यासह शाहू ग्रुपमधील संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते।